नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सगळ्यांना माहितीच आहे, तर 10 एप्रिलला स्वामींचा प्रकट दिवस येत आहे. थोडे दिवस राहिले आहेत. बऱ्याच जणांनी 21 दिवसाची 11 दिवसाची सेवा चालू केली असन. तर मग काय होतं, काही जणांना 11 दिवसाची किंवा 21 दिवसाची सेवा करायला जमलं नसेल, तर मग खास हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे. आणि त्यातल्या त्यात जी आजकालची मुलं आणि मुली आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. की काय होतं, बऱ्याच वेळा लग्न जुळत नाही किंवा सगळं चांगलं असून पण पत्रिका जुळत असली तरी पण मग अडचणी येतात, सतत अडचणी येतात. काही वेळा ठरलेलं लग्न पण मोडतं. मग हा व्हिडिओ त्यांच्यासाठी पण आहे. तर मग काय सेवा करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर ही जास्त दिवस सेवा करायची नाहीये, फक्त 7 दिवसाची सेवा आहे. आणि सगळ्या सेवा नाहीये किंवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तकातले अध्याय वगैरे वाचन करायचे. हे काही मुलांना किंवा मुलींना वेळ भेटत नाही, जॉबला असतील तर. त्यासाठी मग फक्त काय करायचे, तारक मंत्राचे पाणी बनवायचे आहे. तर तारक मंत्राचे पाणी कसे बनवायचे हे किंवा अनुष्ठान करून तारक मंत्र कसे बनवायचं, तर त्याचा व्हिडिओ अगोदर याच चॅनलवर अपलोड केला आहे. तर तुम्हाला अनुष्ठान कसे करायचे तारक मंत्राचे 11 दिवसाचे किंवा 21 दिवसाचे अनुष्ठान, तर तुम्हाला 7 दिवसाचे अनुष्ठान करायचे आहे. तर सगळ्यात अगोदर अनुष्ठान म्हणजे काय, तर आता काय होतं, जे आपण स्वामी चरित्र सारामृत ह्या पुस्तकाचे 7 दिवस किंवा 11 दिवस किंवा 21 दिवस जे वाचन वगैरे करतो, संकल्प करतो किंवा आपल्या मनात एखादी इच्छा असेल की स्वामीराया माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या, मी एवढे दिवस वाचन करते किंवा मग 11 माळी जप असतो, हे जे झालं ते संकल्प. अनुष्ठान म्हणजे तारक मंत्राचे पाणी. दररोज तुम्हाला मग काय करायचं आहे की 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे, सलग 7 दिवस. म्हणजे पहिल्या दिवशी 11 वेळा आणि तसंच मग सलग 7 दिवस प्रत्येक दिवशी 11-11 वेळा म्हणून प्रकट दिनापर्यंत पूर्ण करायचं आहे. तर मग काय करायचं, एका ग्लासात पाणी घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला पहिल्या दिवशीच अनुष्ठान करायचं आहे, म्हणजे संकल्प करायचा आहे स्वामींना. आणि मग सांगायचं आहे की काय होतं, मुला-मुलींचे लग्न ठरत नसतील किंवा नोकरीबद्दल असेल किंवा घरासाठी असेल, तर कोणत्याही अडचणी असतील किंवा आजारपण असेल, तर त्यासाठी मग हे तुम्ही तारक मंत्राचे पाणी बनवू शकता. तर मग काय करायचे, 1 ग्लास पाणी घ्यायचे आणि त्या पाण्यावर हात ठेवायचा आहे तुम्हाला आणि दिवा, अगरबत्ती लावून मग करायचे. जोपर्यंत तुमचे 11 वेळा म्हणून होत नाही तारक मंत्र, तोपर्यंत ग्लासावरचा हात काढायचा नाहीये. आणि मग तुम्हाला दररोज स्वामींपुढं हे म्हणण्याची गरज नाहीये की मी ह्या गोष्टीसाठी हे संकल्प करून तारक मंत्र चालू केला आहे. फक्त पहिल्या दिवशी तुम्ही सांगितलात तुमच्या मनातली इच्छा तरी चालेल. आणि मग सलग तुम्हाला 7 दिवस ही सेवा करायची आहे. तर तुम्हाला जर सकाळी जमत नसेल, तर मग तुम्ही ही सेवा संध्याकाळी पण करू शकता. ज्यावेळेस दिवा, अगरबत्ती लावून संध्याकाळी 7 नंतर ही सेवा करू शकता तुम्ही. त्यासाठी मग पूजा वगैरे काय मांडायची नाही. तर मग काय होईल, बऱ्याच जणांना तारक मंत्र पाठ वगैरे नसेल, तर मग त्यांनी काय करायचंय, मग मोबाईलमध्ये एखादा फोटो घ्यायचा डाउनलोड करायचा आणि मग तुम्ही ज्यावेळेस तारक मंत्र म्हणायला चालू करसाल त्यावेळेस मोबाईल समोर धरून मग तुम्ही म्हणू शकता. जर ते शक्य होत नसेल, तर तुम्ही जे तारक मंत्र आहे की चालू करायचे 7 दिवस अगोदरच तुम्ही एका पेजवर पण लिहू शकता आणि लिहून घेऊन मग तुम्ही ते पेज डोळ्यापुढं धरून तुम्ही वाचन करून पण मग असं पण तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणू शकता. आणि जे तारक मंत्र म्हटलेलं पाणी आहे, जर तुम्ही ते स्वतःसाठी करत असाल किंवा तुमच्या घरातील मुलासाठी म्हणा किंवा मुलीसाठी म्हणा किंवा घरात अजून कोणी असेल लहान मुलगा किंवा मुलगी त्यांच्यासाठी करत असाल किंवा एखाद्याला आजारपण आहे त्यांच्यासाठी करत असाल, तर मग हे पाणी मग त्यांनाच प्यायला द्यायचं आहे. आणि सगळ्यांसाठी करत असाल घराच्या सुख शांतीसाठी, तर मग जे तुम्ही पाणी दररोज प्यायला घेता त्या पाण्यामध्ये हे पाणी ग्लासातलं त्यात मिक्स करायचं आहे. पण लक्षात असू द्यायचे की जे पाणी तुम्ही सगळ्यांना तारक मंत्राचे पाणी बनवलं आहे
त्या पाण्याने तुमच्या घरात जर नॉनव्हेज वगैरे बनवत असतील तर त्यासाठी ते पाणी अजिबात वापरू नका. आणि मग हे सलग 7 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. यात जास्त काही नाहीये. तर तुम्ही ही सेवा 4 एप्रिलला चालू करायची आहे. जर तुम्हाला 4 एप्रिलला शक्य झालं नसेल तर तुम्ही 5 एप्रिलला सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. सकाळी 11 वेळा आणि संध्याकाळी 11 वेळा. म्हणजे कशामुळं म्हटले 5 तारखेला? कारण महिलांना मासिक अडचण वगैरे असते त्यामुळं, किंवा घरातील काही निधन वगैरे कोणाचं झालं असेल तर त्यासाठी, मग त्यांचा तो दिवस पूर्ण झाला असेल तर 5 तारखेला पण तुम्ही ही सेवा चालू करू शकता. तर ह्या सेवेमुळं आजारपण म्हणा किंवा मुलं चिडचिड करत असतील तर, आणि ज्या मुलींचे लग्न ठरत नसतील किंवा काहींचे लग्न ठरून पण सतत काही ना काही अडचणी येत असतील तर ह्या सगळ्यांवर ही एवढी प्रभावी सेवा आहे की सगळ्या अडचणी दूर होतील. आणि मग ही सेवा तुम्ही लवकरात लवकर चालू करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.